भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महापालिकेच्या वतीने इंद्रभवन परिसरात आज सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखाधिकारी रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखा परीक्षक सदानंद वाघमोडे, शशिकांत भोसले, गिरीश पंडित, मनीषा मगर, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, नगर अभियंता सारिका अकुलवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांनी केले। या कार्यक्रमास कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजित कुमार खानसोळे, जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारतीय प्रजासत्ताकाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व सोलापूरवासियांना, माननीय लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि जमलेले सर्व नागरिक, आज आपण सर्वजण भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर एकत्र आलेलो आहोत। हा दिवस आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण करून देणारा, तसेच भारतीय संविधानाने दिलेल्या लोकशाही मूल्यांचा पुनरुच्चार करणारा आणि त्या संविधानाविषयी बांधिलकी दर्शवणारा आहे। भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही, सामाजिक न्याय, समता, बंधुता, एकता आणि कायद्याचे राज्य या मूल्यांचा मार्ग दाखवला आहे। या मूल्यांच्या चौकटीत राहून सोलापूर महानगरपालिकेने शहराच्या सर्वांगीण शाश्वत नियोजनबद्ध विकासासाठी गेल्या काही काळात ठोस आणि दूरगामी पावले उचलली आहेत। लोकशाहीची खरी ताकद ही प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या परस्पर सहकार्यामध्ये असते। याचे उत्तम उदाहरण म्हणजेच नुकतीच पार पडलेली सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक। ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शकपणे आणि लोकशाहीचे मूल्य जपत यशस्वीरित्या पार पडली आहे।